बकऱ्याचं मटण आहे ते 2 तास झाले. ह्याला मी आलं लसूण पेस्ट, हळद आणि मीठ लावून ठेवलेलं आहे. तर आता ह्याला मी शिजवणार आहे कुकरमध्ये. तर कुकरमध्ये शिजवताना हे थोडंसं बटर घालू आपण फोडणीला, म्हणजे चांगली चव येईल. बटरमुळे धूर आला. आता ह्याच्यात हा मसाला, काळी मिरी, दालचीन आणि थोडीशी तेजपत्ता घातली. याच्या बटरमुळे धूर आला, पाणी असतं ना त्याच्यात. आणि त्याच्यात थोडासा कांदा घालते आणि आलं लसूण पेस्ट पण घातली आहे. त्याच्यात जास्त तेल वगैरे प्रकार नाही घालायचा, कारण आपल्याला थोडंसं तूप काढायचं याच्यात. एवढंच घालते. मटण जास्त आहे, 1 किलो मटण आहे. घालू जास्त कांदा भाजायचा पण नाही. हा कच्चा कांदा असतो ना, या मटणाला चव देते. आता लालसर नाही करायचा. मटणाचं पीठ असे घालून घ्यायचे, थोडेसे भाजायचे. त्याला जरासं ते लागलं पाहिजे. बटर आणि मसाला थोडासा लागला की ह्याची चव चांगली येते. म्हणजे असं थोडंसं भाजून घ्यायचं, लगेच पाणी घालायचं नाही. थोडं मीठ पण मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे थोडंसं. आता हे असं जरा परतून घेतलं फुल गॅसवर. चरचरीत जरा असं भाजलं आणि मग मी कुकरमध्ये 3 शिट्या करून घेणार आहे. जास्त पण नाही शिजवायचं. आता ह्याच्यात पाणी घालायचं. गरम केलेलं पाणी आहे. मटणामध्ये असं गरम पाणी घालावं लागतं, तरच त्याला चांगली चव येते. आता मी पाणी जरा जास्त घालते, कारण ह्याचा जो थोडासा सूप होईल ना, तो पिता पण येतो. कुणाला आजारी माणूस असतो, पौष्टिक पण असतो ह्या कपमध्ये. थोडे 1-2 बाऊल काढायचे ह्याच्यातलं, मग ते सूप करायचं. सूप म्हणजे बाकी काय करावंच लागत नाही, फक्त त्याचं पाणी आपण जे असतं तेवढंच काढून घ्यायचं. आता ह्याच्यात मी 3 शिट्या करणार आहे. जास्त शिट्या करायच्या नाहीत, मग जास्त शिजल्यासारखं होतं. हा आता कुकर थंड झालेला आहे. 3 शिट्या होऊन आम्ही उघडतो आणि ह्याच्यामध्ये आता मटण कशा प्रकारे शिजलंय बघू आपण. हे बघा, 3 शिट्टीत आहे ना, हे चांगलं शिजलंय. ह्याच्यापेक्षा जास्त शिट्ट्या केल्या तर मग ते जास्त शिजतं. आणि मटणाची क्वालिटी पण चांगली आहे. एखाद्याच तुमचं 3 शिट्टीत नाही शिजलं तर थोडं जास्त शिजवू शकता तुम्ही. मटणाची क्वालिटी चांगली आहे, त्यामुळे चांगलं शिजलेलं आहे. आता मी ह्याचं जे पाणी आहे ना, हे सूपच म्हणायचं याला. आता आपला जो रस्सा बनतो ना, लाल रस्सा, पांढरा रस्सा, तर ह्या सुपाचा बनतो. पण आपण जेव्हा भाकरीबरोबर खातो ना, तेव्हा हे पाणी म्हणजे रश्श्यासाठी वापरतो. ह्याच्यात पण हे घालणारच आहे मी, पण तरी सुद्धा आता मला जास्त लागणार नाही, कारण मी एकच बनवणार आहे. आंबोळी बरोबर कसं असतं, जरा एकच असलं म्हणजे बरं. त्या 2-2 रस्सा वगैरे कोण खाणार नाही. आता हे सूप आहे ना, तुम्ही असंच म्हणजे आता वयस्कर माणसांना वगैरे दिला तर हा पौष्टिक छान सूप झाला, हा देऊ शकता डायरेक्ट. ह्याच्यात अजून काही घालायची गरज नाही. हे आता कढईत तेल तापलेलं आहे. साधारण अर्धी वाटी तेल आहे. तर हे आता थोडा कांदा घालतो. हे शेंगदाण्याचं तेल असल्यामुळे जरा फेस दिसतो. लाकडी घालण्याचं तेल आहे, त्यामुळे त्याला फेस येतो. आणि ही मी आधी आलं लसूण पेस्ट घातली नाही का, कारण ती जळते. ती थोड्या उशिराच घालायची कांद्याबरोबर, ती चांगली भाजली जाते. लाकडाची लाकडाचं घेते, कारण त्याला जरा हलवताना काळा हे आहे ना, ते कढई ती चांगलं भाजून घ्यायचं का. कांदा आणि आलं लसूण पेस्ट चांगली भाजली ना, मग बाकी मसाला घालायचा. पण ही कच्चं बरोबर नाही वाटत आलं लसूण पेस्ट.
भाजल्यानंतर त्याचा खमंगपणा चांगला येतो. हा भाजते, जास्त पण नाही भाजायचं. त्याच्यावर मग दुसरा मसाला घालू आपण आता. एवढं थोडंसं भाजलं. आता हा जो आहे ना, हा तयार केलेला कांदा खोबरं गरम मसाला, म्हणजे कांदा खोबरं आणि सुकं खोबरं आणि ओलं खोबरं असं मिक्स केलेलं आहे. तर ते मी हे वाटून घेतलं आहे तर मिक्सरमध्ये. हे एवढं घालते. जर थोडं कमी पडलं तर अजून वाटून घालता येतं आपण नंतर सुद्धा. जसं आपला रस्सा बनेल तसं याला वाढवायचं थोडंसं. हे आता इतकंच घालते. याला कसं आंबोळी बरोबर जरा पातळ रसाच लागतो, जास्त असं घट्ट नाही. कारण की आंबोळी ना रस ओढून घेते. त्याच्यात थोडंसं तूप घालायचं, नाही तर बटर घालू शकतो, त्याला चव चांगली येते. थोड्या वेळानं घालते जरासं बाकी मसाले घालून घेऊ आपण त्याच्याबरोबर. ते हळद 1 चमचा. आणि हा जो आहे ना, मी स्वतः बनवलेलाच हा म्हणजे कांदा लसूण मसाला. जास्त तिखट पण नाही आहे, त्यामुळे 5 चमचे तरी ह्याला 5-6 चमचे घालावं लागेल मला. जरा जास्त आहे ना थोडं. ह्याला चांगलं भाजून घेतो. आता हे चांगलं भाजतंय. ज्याला तेल सुटतंय ना, जरा चांगलं भाजलं तर मटण वगैरे ते चांगलं होतं. तसं आपण भाजलेलंच आहे वाटतं, पण तरीसुद्धा ह्याला जरासं तवंग येण्यासाठी चांगलं भाजावं लागतं. ठीक आहे. आता ह्याच्यात मी चटणी आणि हळद घातलेलीच आहे. ह्याच्यामध्ये थोडं हे लाल तिखट, म्हणजे हे लाल तिखट म्हणजे हे घरचंच आहे. त्यातली जे कांदा खोबऱ्याचा मसाला बनवला ना, त्यातला मी हा काढला. तर 2-2.5 चमचे हा छोटा चमचा आहे त्यात घालायचा कलरसाठी. आणि थोडीशी काश्मीरी मिरची घातली की अजून छान कलर येईल. तर हे थोडीशी काश्मीरी मिरची लाईट लावलं, कलरसाठीच घालायचं. अजून काही हे तिखटपणा येत नाही. आता 1-2 चमचे घातले. आता हे बघा, हे होत आलेलं आहे. थोडासा मी गॅस कमी करतो, नाही तर हे जळून जाईल. आता ह्याच्यामध्ये मी हे 2-3 काजू वाटलेले आहेत, जास्त नाही. कारण ही काजू वाटले ना, जरा ग्रेव्ही अशी छान होते, म्हणजे मिळून येते ग्रेव्ही. आता ह्याच्यामध्ये ना कोथिंबीर घालायची, म्हणजे कसं आपण जे नंतर करी करतो ना त्याला तवंग छान येतो. कोथिंबीर आहे ना, ती थोडीशी घालायची. आता ह्याच्यामध्ये आता मटण कसं गरम मसाल्याशिवाय चांगलं लागतच नाही. हा शेवटी गरम मसाला थोडा भाजलेलाच असतो, हा घरी केलेलाच आहे. तर हे 5-1 चमचे घालायचं आपण. याच्यात धणे पावडर जास्त आहे, त्याच्यामुळे मी थोडं प्रमाण जास्त घालते. त्याचा नुसताच गरम मसाला हा जास्त होऊन होते. 5 चमचे याच्यात धणे भरपूर घातले, त्याच्यामुळे हे जरा असं घालायचं. आता ह्याच्यात काय करायचं, हे थोडंसं बटर घालते मी. थोडंसं घालायचं म्हणजे याची चव चांगली आहे. आता हा झालेला आहे मसाला. ते बटरमुळे कसं हे जरा परत ओलसरपणा आला त्याला. तर त्याच्यात प्रमाण हे आहे. आता हे ना, आता आपल्याला ह्या मटणाला असं काय भाजून घ्यायची गरज नाही आहे. मटणाचे पीस काढून असे ह्याच्यात घालायचे. तर काय मला त्याला काही मी परतणार नाही आहे, फक्त एकदम ओतलं की जास्त बाहेर येईल म्हणून एक पीस थोडे काढून घेते. थोडंसं परतून घेते, मग खायला लागत जा पूर्ण हे ओतून टाकते.
म्हणजे हा सूप सारखं पाणी जे झालेलं आहे ना, ह्याला चव येणार मटणाला चांगली. आता हा बघा कसा तवंग आला. अजून थोडं पाणी पाहिजे असलं तर आपण घालू शकतो, कारण ही करी भरपूर लागणार आहे. तर जशी उकळी येईल ना तसा ह्याचा कलर येणार छान. थोडंसं पाणी, गरम पाणी घालते याच्यात अजून थोडं, की वाटप वगैरे धुवून. अंडा वगैरे याच्यात धुवून टाकतो. अजून थोडं वाढवू शकतो आपण, कारण थोडंसं याला दाणसरपणा येणारच आहे. आणि 7-8 लोकांना पण फोडलं पाहिजे थोडंसं. एवढा काही पातळ झालेला नाही तो. असं छान आहे. पाहिजे असेल तर आपल्याला जाड अजून तर आपण वाटप घालू शकतो, पण हे उकळल्यानंतर सगळा जाडसरपणा यायला येणारच आहे. ह्याच्यात आता आपलं थोडं मीठ घातलेलं आहे पहिलं, अजून थोडं घालते मी, कारण मटण शिजवताना मीठ घातलेलं आहे. 1 चमचाभर घालते. नंतर चव बघून आपण तिला अजून पाहिजे असेल तर घालायचं. हे अति होणार नाही. आता हे बरोबर आहे. ठीक आहे. तर जसं उकळेल ना तसा ह्याचा तवंग येणार. आता ही मटणाच्या रश्श्याला छान उकळी येत आहे. तर ही थोडी 5 मिनिटं ह्याला शिजून द्यायचं, म्हणजे ते जे आपण उकडलेलं मटण होतं त्याच्यात ते सगळं फ्लेवर जाईल. आणि आता बंद केल्यानंतर उकळून त्याला छान असा तवंग येणार आहे सगळा लाल भडक. नंतर मी फोटो दाखवीन तुम्हाला कसं तवंग आलं. आणि टेस्टी पण छान झालेलं आहे. तर अशी चव घेऊन बघितली. आपल्याला अंदाजे सुद्धा करता येतं, हे एवढं काय प्रमाणाची गरज नाही. जसे आपल्या चवीनुसार चटणी, मीठ हे ते कमी जास्ती घालायचं. ठीक आहे. छान तवंग बंद आलेला आहे. मी आता गॅस बंद केला. आता यालाही झाकून ठेवते. जेवताना उघडून जेवायचं बस. तर थोड्या वेळ लिंबू ठेवलं का? हो, हे मटण आणि आंबोळीचं ताट वाढलेलं आहे. तर अशा प्रकारे हे होतं. भात थोडा वाढायचा, नंतरच वाढते.